चरण कमळ दळू रे भ्रमरा, 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 भोगी तू निशळू 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 रे भ्रमरा, चरण कमळ दळू 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 रे ज्ञानोबारांनी त्या भ्रमराला उपदेश करताना, त्या मनाला उपदेश करताना दुसरा उपदेश केला, तो प्रवृत्तीचा उपदेश आहे. त्याने काय सांगितलं? सांडी ते सोडून दे आणि मग कुठं जाऊ? मला आलंबन पाहिजे ना. चित्ताला आलंबन पाहिजे तर चित्ताच्या स्थैर्याचा विचार आपल्याला करता येतो. आलंबन नसेल तर चित्त स्थिर होणार नाही. मग याच्याकरता काय करायला पाहिजे? मग त्याला चांगला विषय द्या. काय विषय द्या? चरण कमळ दळू रे भ्रमरा, भगवंताचे चरण कमल दल हा तू विषय आपल्या मनाला आपल्याला म्हणून निवड. त्या चरणाकडे तू प्रवृत्त हो, कारण तोच विषय तुझ्या दृष्टीने योग्य आहे. कारण मन निर्माण झालं ते परमात्म्याच्या चरणाचा आस्वाद घेण्याकरता निर्माण झालेलं आहे. मनाची निर्मितीच आपल्याला परमात्मा चरणाकडे प्रवृत्त होण्याकरता केली गेलेली आहे. जर मन परमात्मा चरणाकरता निर्माण झालं नसतं तर त्याला पंचमहाभूताच्या मिलित तमोअंशाचा परिणाम म्हणावं लागलं असतं. पण सत्वांशाचा परिणाम आहे ना, मग सत्वगुण कुठं नेतो? तो परमात्म्याकडे नेणार. म्हणून मनाची निर्मिती त्याच्याकरता झाली. दिली इंद्रिये हातपाय कान डोळे मुख बोलाया वचन, कशा करता हो? जेणे तू जोडसी नारायण नासे जीवपण भवरोग. आपल्या सगळ्या इंद्रियांची निर्मिती हे परमात्मा चरणाचा आनंद आपल्याला घेता यावा याच्याकरता म्हणून झालेली असेल तर मनाची निर्मिती सुद्धा ज्या अर्थी ते सत्वगुणाचा म्हणून मनाचा सत्वगुणाचा परिणाम म्हणून मनाचा विचार जर करावा लागतो तर सत्वगुण हा आपल्याला परमार्थाकरता उपयुक्त आहे, परमात्म्याकरता उपयुक्त आहे. म्हणून मना तुझी निर्मितीच झाली ती त्या परमात्मा दर्शनाकरता झालेली आहे. म्हणून जे तुझ्या स्वभावाचं आहे तिथंच तू गेलं पाहिजेस. एका संस्कृत कवीनं, मला श्लोक उपस्थित नाही आत्ता, पण त्याचा भाव बोलून दाखवतो. त्या कवीनं आपल्या मनाला उपदेश करताना असं सांगितलंय की मना तुझं असं आहे म्हणे की तू कुठेही गेलास तरी तुझा उपहास होतो. तू कुठेही जा, तू जर पुरुषात गेलास तरी तुझा उपहास आहे, आणि तू जर स्त्रियांमध्ये जाऊन बसलास तरी तुझा उपहास आहे. स्त्रियांमध्ये तुझा उपहास आहे आणि पुरुषांमध्ये उपहास आहे. का? कारण मन हा शब्द संस्कृतामध्ये मन असा शब्द चालत नाही, मनस असा शब्द चालतो बरं का. मनस आणि मनस असा जो शब्द आहे ना तो नपुसकलिंगी आहे. मन हा शब्द मराठीत कसा आहे? तो मन का ती मन का ते मन? ते मन नपुसकलिंगी चालतो ना. मन हा शब्द नपुसकलिंगी आहे. मग तुझा स्वभाव हा नपुसक आहे. तू जर पुरुषात गेलास तर पुरुषांमध्ये बसलेल्या नपुसकाचा उपहास होतो की नाही? होतो. स्त्रियांमध्ये बसलेल्या नपुसकाचा उपहास होतो की नाही? होतो. ब्रहन्नला बसली स्त्रियांमध्ये उपहास झाला की नाही? झाला ना. पुरुषांमध्ये एखादा तृतीयपंथी आला उपहास होतो. नपुसकाचा उपहास कुठेही होतो. मग नपुसक असणारा तू जर पुरुषात गेलास तरी उपहास आहे, स्त्रियांमध्ये गेलास तरी उपहास आहे. मग तू कुठे गेलं पाहिजे? जे तुझ्या जातीचे तिथं गेलं पाहिजे.
तू जर नपुसक आहेस तर तू नपुसकामध्ये जाऊन बसलं पाहिजेस. मग नपुसक असणारा दुसरा शब्द कोणता? ब्रह्म. ब्रह्म हा शब्द नपुसकलिंगी चालतो. ब्रह्मन नपुसकलिंगी चालतो आणि म्हणून ब्रह्म नपुसक आहे आणि तूही नपुसक आहेस, म्हणून तू ब्रह्माकडे गेलास तरच तुझं कल्याण आहे. विठ्ठला विठ्ठल म्हणून ज्ञानोबारायांनी आपल्या मनाला सांगितलं, चरण कमळ दळू रे भ्रमरा. तू इतरत्र कुठं जाऊ नको बाबा. तू शांत होशील तर तिथंच होशील. आता कोठे धावे मन? तुझे चरण देखलिया. तुझे पाऊले सुकुमार, तुझे पाऊले सुकुमार, तुझे पाऊले सुकुमार, तुझे पाऊले सुकुमार. तेथे मन माझे भ्रमर, तेथे मन माझे भ्रमर. तुझे पाऊले सुकुमार, तुझे पाऊले सुकुमार. तेथे मन माझे भ्रमर, तेथे मन माझे भ्रमर. तुझे पाऊले सुकुमार, तुझे पाऊले सुकुमार. तुझे पाऊले सुकुमार, तेथे मन माझे भ्रमर. तुझी पावलं फार चांगली आहेत देवा, माझं मन तिथं भ्रमर होऊन राहील. आता भ्रमर होऊन राहील या चरणातला भाव आणि मी सांगतोय तो भाव याच्यामध्ये बरंच अंतर आहे. पण तथापि जसं असेल तसं आपण त्याची संगती लावून घेऊ. अंतर असलं तरी संगती लावून घेता येते. ज्ञानोबारायांनी आपल्या मनाला सांगितलं, तू परमात्म्याकडे जा, कारण तिथंच तू स्थिर होण्याची शक्यता आहेस. मन जर आपल्याला अशा पद्धतीचं व्हायचं असेल, शांत व्हायचं असेल, तर त्याला दुसरा कोणताही विषय देऊन चालत नाही. त्याला परमात्मा हा विषय दिला पाहिजे. ज्ञानोबारायांनी तीच भूमिका आपल्याला बोलून दाखवली. तुकोबारायांनी तीच भूमिका आपल्याला बोलून दाखवली. आपलं मन शांत व्हायचं असेल तर त्याने परमात्म्याकडे गेलं पाहिजे. आता परमात्म्याकडे गेलेलं मन, पुढं विचार करा, परमात्म्याकडे मन गेलं, तिथं ते गेलं का? आता याचा विचार करा. तिथून निवृत्त हो आणि इथं प्रवृत्त हो, अशी निवृत्तीपूर्वक प्रवृत्ती ज्ञानोबारायांनी का सांगितली? त्याचं कारण असं आहे की मन जेव्हा कुठल्याही विषयाकडे धावतं त्यावेळेला मनाला अपेक्षा काय असते? त्या विषयापासून आपल्याला सुखाची प्राप्ती व्हावी, एवढीच अपेक्षा आहे की नाही? एवढीच अपेक्षा. मग मन विषयाकडे जातं, सुखाचा भ्रम त्याच्या ठिकाणी निर्माण होतो आणि भ्रमाला सुख म्हणून जेव्हा मन परत येऊन दुसऱ्या विषयाकडे जायला लागतं तेव्हा ते मन विषयातल्या सुखाकडे प्रवृत्त होत नाही, ते भ्रमातून भ्रमात जात असतं. ऐका, भ्रमातून भ्रमात हा मनाचा प्रवास आहे. प्रत्येक विषयाकडे गेले. विषयाने जर समाधान दिलं असतं तर ज्ञानोबाराय तुकोबारायांनी आपल्याला परमार्थ का सांगितला असता? विषयातच जर सुख राहिलं असतं तर ज्ञानोबारायांनी आपल्याला परमार्थ का सांगितला असता? कशा करता? ते सुख सांडून या कशाला अरण्य सेवायला कोण गेलं असतं? घरी काय कमी होतं? घरी सगळंच होतं ना. काय कमी होतं? कोणतं सुख घरी कमी होतं? नेहमी आपण सांगतो काय घरी कमी होतं, पण हे सगळं सुख सांडून ज्या अर्थी आपण वनामध्ये अरण्य ज्या अर्थी आपल्याला सेवन करायचं त्या अर्थी आपल्या मनाला प्रपंचामध्ये सुख मिळत नाही, सुखाचा भ्रम होतो. आणि सुखाचा भ्रम होतो याचा अर्थ दुसऱ्या विषयाकडे गेल्यावर सुख मिळतं असं नाही. म्हणून मनाचा प्रपंचातला प्रवास हा भ्रमातून भ्रमात असतो आणि मनाचा परमार्थातला प्रवास हा भ्रमातून सिद्धांतात असतो. भ्रमातून हा सिद्धांतात म्हणजे परमात्म्यात असतो, सुख स्वरूपात असतो. म्हणून ज्ञानोबारायांनी आपल्या मनाला सांगितलं, तू तिकडं इकडं जाऊ नको. मग तू चरण कमळ दळू रे भ्रमरा. तू चरण कमला दलाकडे प्रवृत्त होतो. चरण कमलाकडे प्रवृत्त हो मान्य आहे. चरण कमल दलाकडे प्रवृत्त हो हे थोडस विचारात घेण्यासारखं आहे बरं का. चरण कमलाकडे प्रवृत्त हो हे मान्य आहे. भगवंताचे चरण, त्या चरणाला आपण कमल म्हणू, पण कमळाकडे प्रवृत्त हो नाही, कमल दलाकडे प्रवृत्त हो. दलाकडे याचा अर्थ काय? कारण मन, आता हे सांग 8 वाजून गेले, हे दलाकडे प्रवृत्त हो याचा अर्थ परमात्म्याच्या अंशातलं जरी सुख आपल्याला मिळालं तरी आपल्या जीवनातलं ते सर्वश्रेष्ठ सुख होतं. काय आहे? ज्ञानोबारायांनी 15व्या अध्यायाच्या सुरुवातीला आपल्या सद्गुरूंच्या संबंधानं जी भूमिका घेतली
तीच भूमिका मला इथं सांगायची आहे, पण त्याचा विस्तार होईल म्हणून फक्त उल्लेख करतो, प्रमाण देऊन पुढे जातो. ज्ञानोबारांनी बोलताना काय सांगितलं, जे ज्ञानासी न चोजवे ध्यानासीही नागवे, ते अगोचर फावे गोठी माझी, ते एवढे एक सौभग वळघे वाचेचे अंग, गुरु पाद पद्म पराग लाहे जैका, त्याच अर्थानं कमळ दळ रे भ्रमरा. हा ज्ञानोबारायांचा विषय. ज्ञानेश्वरीच्या अनेक ओव्यांचा संदर्भ या अभंगाशी लागतो, जसाच्या तसा लागतो, मांडणीतही लागतो, सिद्धांतातही लागतो, वेगळं बोलायचं कारण नाही. पण ज्ञानोबाराय म्हणतात त्या पद्धतीनं गुरुपाद पद्म पराग, तिथला पराग शब्द ज्या अर्थाने आहे त्याच अर्थानं ज्ञानोबारायांनी आपल्या मनाला सांगितलं, चरण कमलाकडे नाही, चरण कमळ दळू रे भ्रमरा, आणि तिथं जा. मग तिथं गेल्यानंतर काय होईल, मग जे जे का निमिख भोगे देखेल माझे सुख, ते तुले आरोचक विषयी घेईल, हे होईल. तैसे भोगा आतून निगता, चित्त मज माझी रिगता, इथपर्यंत आलं. मग आता असे हे झाल्यानंतर काय होईल, हळूहळू पंडुसुता मीची होशील. हे ज्ञानोबाराय आपल्याला सांगताना सांगतात, चरण कमळ दळू रे भ्रमरा, भोगितू निश्चळू रे भ्रमरा. निश्चळ भोग हाच लय आहे. विठ्ठला विठ्ठला ज्ञानोबारांनी दोन शब्द परस्पर विरोधी वापरले, भोग आणि निश्चल. निश्चलत्वात भोग नसतो आणि भोगामध्ये निश्चलता नसते, पण परमात्म चरणाचा भोग हीच मनाची निश्चलता असते, आणि मन निश्चळ होणं म्हणजेच परमात्मा सुखाच्या आनंदाचा भोग आहे. आता इथला भोग शब्द जो ज्ञानोबारायांनी वापरला ना, त्याच्यातून ज्ञानोबारायांना सूचित काय करायचंय एवढा एक विचार सांगतो आणि थांबतो. विचार करून बघा आपण, भोग शब्दातून ज्ञानोबारायांना काय सांगायचंय. निश्चळ म्हटलं असतं तर ज्ञानाने निश्चलता प्राप्त झाली असते, पण निश्चलत्वात भोग आहे, याच्यामध्ये ज्ञानानंतर प्राप्त होणारा भक्तीचा आनंद ज्ञानोबारायांना सांगायचा आहे. कारण ज्ञानोबारायांनी तिथलं मन हे तिथं तू संपून जा असं नाही सांगितलं, तो तिथला भोग घे. भोग घेण्याकरता मन जिवंत आहे, याला स्वरूप मनोनाश म्हणतात. अध्यात्मविद्या अधिगमः साधु संगम एवच वासनासम परित्यागः प्राणस्पंद निरोधनम एतास्तु युक्तयः पुष्टा संती चित्त जये किल. योगवासिष्ठात आलेला प्रसंग आहे, सगळाच विचार सांगायचा नाही, पण याला चित्तावर विजय मिळवणं असं म्हणतात. काय असतं, चित्ताला पूर्ण निवृत्त करणं हे विदेहमुक्ताला शक्य होतं, पण भक्त काय करतो, आपलं मन संपूर्ण संपवत नाही, मग परमात्म्याच्या आनंदाच्या भोगाकरता मन जिवंत ठेवतो. मनाला संपवलं असतं तर तो मुक्त झाला असता, मनाला जिवंत ठेवून परमात्म्यापासून बाजूला होत नाही तर तो संत आहे. संत आणि मुक्त याच्यातलं अंतर आपण लक्षात घ्या, चिंतन करून पहा. आपण ज्ञानोबारांनी चिंतन करताना काय सांगितलं, देह तरी वरचिलीकडे वरीच्या वरी हिंडे, परी बैसका न मोडे मानसीची आहे ना, मानसीची बैसका न मोडे, मन हल्लं नाही पण मनाचा भोग मात्र चालू आहे. भोग हा कल्पित भेदात आहे. आपण नेहमी हे सांगतो, बोधसारातलं वचन नेहमी आपण सांगतो, फार विस्तार मला करायचा नाही, पण आपल्याला त्या बोधसाराने आपल्याला तत्वज्ञान आणि भक्ती या दोन्हीचा समन्वय करताना आपल्याला असं सांगितलं, पारमार्थिकम अद्वैतम द्वैतम भजन हेतवे यादृशी यदि भक्ती स्यात् सातु मुक्तिशताधिका द्वैतम मोहाय बोधात प्राग जाते बोधे मनीषया भक्त्यर्थम भावितम द्वैतम अद्वैतादपि सुंदरम. हे बोधसारातलं वचन आपण नेहमी सांगतो ना, भक्तीसाठी कल्पिलेलं द्वैत, आणि हे द्वैत कल्पिणारं कोण आहे, जोपर्यंत मन मध्ये येत नाही तोपर्यंत द्वैताची कल्पना होणार नाही. विठ्ठला 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 कारण कल्पना करणारच मन आहे, विकल्प संकल्प करणारं कोण आहे, संकल्प विकल्पात्मकम इदम अंतःकरणम मनहा. मनाचं लक्षण आपण काय सांगतो, संकल्प विकल्प करणारं मन आहे. मग कल्पना करणारं जर मन असेल तर अद्वैतात राहा, म्हणजे निश्चळ होऊन जा. पण निश्चळ होऊनही भोग म्हणजे काय आहे, म्हणजे तू कल्पित भेदात ये. भेदात ये याचा अर्थ तू जिवंत राहा, कारण तू राहिल्याशिवाय कल्पना करता येणार नाही. अशी अद्वैताच्या अधिकरणावर द्वैताची कल्पना कर आणि परमात्म सुखाचा आनंद भोग. यालाच ज्ञानोबाराय म्हणतात, भोगी तू निश्चळू रे भ्रमरा. असं जर तुझं झालं
तर तुझ्या जीवनाचं कल्याण होईल. पण मनाने त्यांना असं सांगितलं की अहो, हे तुम्ही मला सांगताय हे बरोबर आहे, तुम्ही मला परमात्म्याकडे जायला सांगताय, चरण कमळ दळू म्हणताय, पण माझा स्वभाव तसा नाही, मला दोन्ही लागतं. मला त्या फुलातला जसा मध लागतो तसा सुगंधही लागत असतो. मग तो सुगंध आम्हाला कुठे मिळणार? ज्ञानोबाऱ्यांनी सांगितलं तो सुगंध सुद्धा तुला त्याच चरणामध्ये मिळणार. अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये ज्ञानोबाऱ्यांनी ते बोलून दाखवलं. सुमन सुगंधू रे भोवरा, परिमळू विदगदू रे भोवरा भ्रमरा. तो विदगत याचा अर्थ व्यवस्थितपणानं झालेलं ज्ञान या अर्थाने, बरं का. विद हा जो धातू आहे ना, ज्ञान या अर्थाने वापरला जातो. त्याचे काय वेगवेगळे अर्थ करायचे ते करा, आत्ता मला जो पाहिजे तो मी घेतो. असं त्या परिमळाचं ज्ञान करून घे आणि परमात्मा चरणाचा परिमळ जिथं येईल तिथं तू जा, त्या परमात्मा चरणावर बस, त्या परमात्मा चरणाचा आनंद भोग. तो आनंद भोगताना आनंद स्वरूपता प्राप्त करून घे आणि आनंद स्वरूप होऊन आनंदाचा भोग घे. असं जर केलं तरच तुझं जीवन धन्य होईल. आणि असं जीवन धन्य करण्याकरता ज्ञानोबराय भ्रमराला म्हणजे मनाला, मनाला म्हणजे तुम्हाला आम्हाला उपदेश करून सांगतात, संसारात आपण रमू नका, आपण परमार्थात या, आपण परमात्मा चरणाचा आनंद भोगा, आपण परमात्मा चरणाचं सुख भोगा. देवाचे चरण हेच आपल्याला आनंद देणारे आहेत, इतरत्र काहीही आनंद आपल्याला मिळत नाही. असा आनंद आपल्याला मिळवायचा असेल तर त्याच्याकरता भगवंताचं नामस्मरण करावं लागेल. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, 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 विठोबा वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की, सद्गुरु जोग महाराज की सांडी तू अवगुणो रे भ्रमरा, चरण कमळ दळू रे भ्रमरा, भोगी तू निश्चळू रे भ्रमरा. ज्ञानोबरांनी भ्रमराला केलेला उपदेश. इथला भ्रमर हा शब्द जीव या अर्थाने घेता येतो, इथला भ्रमर हा शब्द मन या अर्थाने घेता येतो. मनाला केलेला उपदेश आहे असा विचार डोळ्यासमोर ठेवून आपण थोडासा अभंगाचा विचार केला. पण अशा पद्धतीनं प्रपंचातलं आपलं मन काढून आपण जर परमात्मा चरणाकडे ते मन लावलं तर त्या मनाला समाधान प्राप्त होतं. मन परमात्मा चरणाजवळ जातं आणि मग तिथं राहून काय करतं? मन हे राम झाले, मन हे राम झाले, प्रवृत्ती ग्रासोनी कैसे निवृत्तीसी आले. हे ज्ञानोबरांनी आपल्याला सांगितलं. मन हे राम झाले हा ज्ञानोबरांचा अनुभव आहे. वैकुंठवासी गुरुवर्य रंगनाथ गुरुजी परभणीकर गुरुजींचं वाक्य सांगतो. गुरुजी काय म्हणायचे की ज्ञानोबरांचं मन हे राम झाले, हे राम झाले. आपल्या बाबतीत मन हे राम होत नाही, हे वरची मात्रा निघून जाते. हराम झाले, हराम, हे वरची मात्रा निघून जाते आणि काय राहतं? हराम. मन हराम झाले, मन हराम झाले. गुरुजी सांगायचे बरं का, आपलं मन हराम होतं पण ज्ञानोबरांचं मन हे राम होतं, हे राम होतं, मन हेच राम होतं. हे ज्ञानोबरांचं म्हणजे मन जर परमात्मा चरणाकडे लावलं तर त्याला रामस्वरूपता परमात्म स्वरूपता प्राप्त होते. पण मनाला परमात्म स्वरूप होणं हे ज्ञानोबरांना अपेक्षित नाही. परमात्म स्वरूप होऊन परमात्म्याच्या नामरूपाचा आनंद भोगणारं मन तशा अधिकाराचं झालं पाहिजे हे ज्ञानोबरांना अभिप्रेत आहे. म्हणून ज्ञानोबराय उपदेश करतात आणि असा उपदेश करून सगळ्यात शेवटी ज्ञानोबरांनी सांगितलं की असं जर तुला करता आलं मना तर याच्यामध्ये तुझ्यासारखं सौभाग्य कुणाच्याही वाट्याला येणार नाही. अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये सौभाग्य सुंदर रे भ्रमरा,
सौभाग्य सुंदर रे भ्रमरा सौभाग्य सुंदर रे भ्रमरा सौभाग्य सुंदर रे भ्रमरा बाप रखुमा देवी वरू रे भ्रमरा बाप रखुमा देवी वरू रे भ्रमरा चरण कमळ दळू रे भ्रमरा चरण कमळ दळू रे भ्रमरा बाप रखुमा देवी वरू रे भ्रमरा बाप रखुमा देवी वरू रे भ्रमरा चरण कमळ दळू रे भ्रमरा चरण कमळ दळू रे ज्ञानेश्वरांनी सांगितलं सौभाग्य सुंदरू रे भ्रमरा. इथला सौभाग्य सुंदर हा शब्द परमात्म्याचाही वाचक आहे आणि सौभाग्य सुंदर ही मनाची अवस्थाही आहे बरं का. या दोन्ही भूमिका आपल्याला पाहता येतात. सौभाग्य सुंदरू लावण्य सागरू बाप रखुमा देवीवरू श्री विठ्ठलू आहे ना. सौभाग्य सुंदर तिकडे लावता येतं. सुंदर शब्दाचा अर्थ आपण थोडंसं विष्णू सहस्त्रनामामध्ये गेलो तर आपल्याला सुंदर हे भगवंताचं नाव दिसतं बरं का. भगवंताचं नाव उद्भव सुंदर सुंदो रत्ननाभ सुलोचन अर्को वाजसन शृंगी जयंत सर्व विजयी. इथं भगवंताचं एक नाव सुंदर असं आहे आणि या सुंदर पदावर भाष्य करताना जगद्गुरु शंकराचार्यांनी विष्णू सहस्त्रनाम भाष्यामध्ये सुंदर शब्दाचा अर्थ करताना असं म्हटलंय विश्वातिशायी सौभाग्यशालित्वात सुंदर हा. सगळ्या जगतातलं सगळं सौभाग्य ज्याच्या वाट्याला येतं त्याला जर सुंदर म्हणायचं असेल तर परमात्म स्वरूपतेत परमात्म सुखाचा अनुभव हे सौभाग्य ज्या वाट्याला आलं त्या मनाला सुंदर म्हणायला हरकत नाही. म्हणून सौभाग्य सुंदरू हा सौभाग्य सुंदर शब्द भाष्यातून आल्यासारखा वाटतो आपल्याला बरं का. हा विश्वातिशायी सौभाग्यशालित्वात सुंदर हा असा अर्थ केला ना आचार्यांनी. विश्वातिशायी म्हणजे विश्वातल्या अतिशय सौभाग्याचा लाभ ज्याला होतो सर्वात मोठ्या सौभाग्याचा लाभ ज्याला होतो त्याला सुंदर असं जर म्हटलं जात असेल तर तशा अर्थाने परमात्मा ही सुंदर आहे आणि तशा अर्थाने सुंदर असं सौभाग्य प्राप्त झाल्याने जीवही त्या अर्थाने सुंदर होऊन जातो असंही चिंतन आपल्याला अवस्थेच्या दृष्टीनं करता येतं. म्हणून मना असं सौभाग्य तुझ्या वाट्याला येईल. कोणतं सौभाग्य येईल? तुला परमात्म्याची भक्ती करता येईल हे सौभाग्य नाही. तू परमात्म रूप होशील हे सौभाग्य नाही. परमात्म रूप होऊनही परमात्म्याची भक्ती करता येईल हे सौंदर्य सगळ्यात मोठं आहे. ऐका आपल्याला क्रमानं लावायचं झालं तर परमात्म्याची भक्ती करता येणं हा सौंदर्याचा सौभाग्याचा पहिला टप्पा आहे. परमात्म्याशी एकरूपता प्राप्त होणं हा सौभाग्याचा दुसरा टप्पा आहे आणि त्या एकरूपतेनंतरही ती भक्ती करता येणं ही सौभाग्याची सर्वश्रेष्ठ भूमिका आहे. अशी भूमिका तुझ्या वाट्याला येईल. म्हणून प्रपंचामध्ये गुंतू नको. तुझे अवगुण टाकून दे. तू परमात्म चरणाकडे परमार्थामध्ये प्रवृत्त हो. कारण जोपर्यंत तुझ्यात अवगुण आहेत तोपर्यंत तुला परमार्थातला आनंद कळणार नाही. याच्याकरता म्हणून त्या आलंबनाचा त्याग कर. या आलंबनाचा स्वीकार कर. त्या आलंबनाशी एकरूप हो आणि त्याच आलंबनाची अखंड उपासना कर. हा उपदेश ज्ञानोबारायांनी जीव आणि मन या दोघांनाही केलेला आहे. तो उपदेश आपण लक्षात घ्यावा. हा उपदेश भ्रमराला केलेला असला तरी ते भ्रमर म्हणजे दुसरे तिसरे कोणी नाही, आपण सगळेजण आहोत हे लक्षात घ्या. आता हे भ्रमर जर आपण आहोत, इतके जण सगळे कसे भ्रमर होतील? हे सगळे भ्रमरच आहेत. आपण सगळे भ्रमरच आहेत. फक्त हे आग्या मोहळ एवढंच आहे, बाकी काही नाही. ते आहे तेच आहे. सगळेच आपण भ्रमर आहोत. सगळेच जीवदशेमध्ये अडकलेलो आहोत. ज्ञानोबाराय एकटे आपल्याला उपदेश करतात कारण ज्ञानोबारायांना त्या सुखाचा अनुभव आहे. म्हणून ज्ञानोबारायांनी हा उपदेश आपल्याला केला. त्या उपदेशाचं चिंतन आपण करावं आणि त्या दृष्टीनं प्रपंचाचं आलंबन मनाला न देता आपलं शरीर आपल्याला प्रपंचाला देता येत असेल देऊन टाकावं. काय आहे? प्रपंचन परमार्थ दोन गोष्टी आहेत ना. एक समयावच्छेदाने दोन करता येतात का? येत नाही. पण देवानी दोन्ही दिलंय ना. मग दोन्ही दिलं असेल तर व्यवस्था करणारा देव काय आंधळा आहे का? जर परमात्म्याने प्रपंचही दिलाय आणि परमात्म्याने परमार्थ दिलाय तर प्रपंच परमात्म्याची व्यवस्था देवाने केलीच असेल की नाही? केली आहे ना. मग काय केलं त्याने? म्हणून देवाने आपल्याला देह दिला आणि देवाने आपल्याला मन दिलं. प्रपंचही दिला, परमार्थही दिला. त्याची व्यवस्था लावण्याकरता देहही दिला
आणि मनही दिलं. मग काय करा, देह देऊन टाका प्रपंचा करता आणि मन देऊन टाका परमार्था करता. किती सोपं झालं. मन गोविंदी देह काम करीवो. मन गोविंदाला दिलं, देहाने प्रपंचाचं काम केलं, तर देह जाऊ द्या प्रपंचा करता, पण मनाने आपल्याला परमार्थ करता येतो. हे देण्याकरता म्हणून देवानी दोन्ही गोष्टी आपल्याला दिलेल्या आहेत. त्याचा विचार करावा. शरीराने आपला प्रपंच आनंदाचा करावा आणि मनानं आपला परमार्थ आनंदाचा करावा. प्रपंचातलं दुःख भोगावं असा त्याचा अर्थ नाही. प्रपंचाकडे दुर्लक्ष करावं असा त्याचा अर्थ नाही. पण मनाला आलंबन प्रपंच असू नये हा त्याचा अर्थ आहे. त्या दृष्टीने आपण प्रयत्न करावेत आणि तसे प्रयत्न सिद्धीला जायचे असतील, त्याच्याकरता काही उपाय लागणार असतील, तर त्याच्याकरता ज्ञानेश्वरी आणि गाथा हाच उत्तम उपाय आहे. रोज ज्ञानेश्वरी वाचणं, रोज गाथ्याचं चिंतन करणं, याच्यापेक्षा माणसाचा जीव परमार्थ कोणीही अधिक जास्त संपन्न करू शकत नाही. ज्ञानेश्वरी आणि गाथा हे आपल्या जीवनाचे आधार आहेत, हे लक्षात घ्या. आपण जर आनंदी होऊ तर ज्ञानेश्वरी गाथ्यानेच होऊ. दुसरा कुठलाही मार्ग या पृथ्वीच्या पाठीवर उपलब्ध नाही, हे लक्षात घ्या. ज्ञानेश्वरीचं मार्गदर्शन, गाथ्याचं मार्गदर्शन, त्यांनी सांगितल्याप्रमाणे नामाचं आलंबन, हे जर आम्ही आमच्या अंतःकरणामध्ये, आमच्या जीवनामध्ये ठेवलं तर आमचं जीवनही आनंदमय होईल. तसं आनंदमय करण्याचं सामर्थ्य, आनंदमय करण्याची बुद्धी ज्ञानोबारायांनी आपल्याला, तुम्हाला, आम्हाला द्यावी आणि ज्ञानोबारायांनी तुमच्या आमच्यावर अखंड मंगळाचा वर्षाव करावा अशी प्रार्थना ज्ञानोबारायांच्या चरणी करू. झालेली सेवा ज्ञानोबारायांच्या, जोग महाराजांच्या चरणी समर्पित करू. वाणीला विराम देऊ. ज्ञानेश्वर महाराज माऊली, जय जय ज्ञानेश्वर माऊली, सद्गुरु ज्ञानेश्वर माऊली, विठ्ठल जय जय